नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तीळ हे गुणाने स्नेहगुणात्मक आहे. म्हणजे काय? शरीरातला स्नेहभाव वाढवतं, स्निग्धपणा वाढवतं. हिवाळ्यामध्ये वाढलेली रुक्षता ही जर तिळाच्या सेवनाने ही रुक्षता कमी होण्यास मदत होते. तिळाचं तेल बाह्यतः लावलं तर ही रुक्षता, त्वचेच्या ठिकाणी आलेली रुक्षता कमी होऊन तिथे स्निग्धपणा येतो. त्याशिवाय सांध्यांमध्ये सूज, ठणका म्हणजे वेदना होत असतील तर अशा वेळेस तिळाचं तेल कोमट करून लावलं तर तिथे लगेच शमन होतं. म्हणजे काय? सूज, ठणका कमी होतात. त्याशिवाय जर इंटरनली तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे अधिक असते. त्यामुळे जर हे नित्य सेवन केले, आता हे कसे सेवन करायचे तर तिळाचे तेल भाजून त्याच्यावर थोडंसं मीठ, त्याचं पाणी टाकलं आणि ते जवस सोबत खाल्लं तर ते अधिक चांगले होते. ज्याने पचनही चांगले होते, केसांची वाढही चांगली होते, सांध्यांमध्ये होणारी झीज ही सुद्धा कमी होते, सांधेदुखी कमी होते, दातांचेही आरोग्य चांगले राहते. असे हे तीळ स्निग्ध गुणात्मक असल्याने शरीराला स्निग्धपणाच देतं. आणि त्यासोबत असलेलं गुळ हे सुद्धा मधुर रसात्मक म्हणजे गोड आणि ते गुणाने उष्ण आणि लोह वाढवतं. तर असं हे तीळ आणि गुळाच्या संयोगाने शरीरात वाढलेली रुक्षता कमी होण्यास मदत होते. आणि म्हणूनच संक्रांतीनिमित्त फक्त तिळगुळ त्याच दिवशी न खाता जर तुम्ही पूर्ण हिवाळ्यात तीळ आणि गुळाचे सेवन केलं तर ही रुक्षता कमी होण्यास मदत होते. आणि म्हणूनच तिळगुळ घ्या आणि स्नेहभाव वाढवा. धन्यवाद.